नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आता बाप्पाकडे हात जोडत म्हणतो की देवा, मला माहिती आहे की तुझं आणि माझं तसं फारसं कनेक्शन नाही आहे किंवा मी तुझ्याकडे यापूर्वी कधीही काही मागितलेलं नव्हतं. परंतु मिस इंदोरचं तसं नाही आहे. मिस इंदोरचं आणि तुझं जुनं अकाउंट आहे असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक वेळेला तिने तुझ्याकडे जे काही मागितलं आहे आणि तुझी पूजा केली आहे ती सगळी पूजा तू व्यवस्थित मानून पूर्ण करून तिला आशीर्वाद दिलेस. आणि तुझ्यासमोर सुरुवातीला हात मी जे जोडले होते ते मिस इंदोरमुळेच जोडले होते. तेव्हा पहिल्यांदा तुझ्यासमोर मी हात जोडून उभा होतो ते मिस इंदोरमुळेच. म्हणूनच आता मी तुझ्याकडे एकच प्रार्थना करतो आहे की आता जे काही करशील ते प्लीज नीट कर. कारण मिस इंदोर आता खूप जास्त त्रासामध्ये आहे. तिचा हा त्रास मला बघवला जात नाही आणि मलाही इतकं शुअर आहे की तुलाही तो त्रास बघवला जात नसेल. त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीचा प्लीज विचार कर. मिस इंदोर खूप त्रासात आहे. तिच्या बाबांना जो काही त्रास होतो आहे तो सगळा त्रास कमी होऊ दे आणि लवकरात लवकर तिचं या सगळ्यामधून संरक्षण कर. तिचे बाबा लवकरात लवकर बरे होऊ दे. आणि पहिल्यांदाच मी आता तुझ्याकडे कुठल्या तरी गोष्टीसाठी हात जोडणार आहे. आतापर्यंत मी ते केलं नव्हतं, परंतु मी आता करणार आहे. तर ईश्वरीच्या इथेही गणपती बाप्पाची पूजा सुरू असते आणि ईश्वरीने सांगितलेलं असतं, जोपर्यंत तू बाबांना बरं करणार नाहीस तोपर्यंत मी तुझी आरती करतच राहणार. त्यामुळे आता ईश्वरी ही गणपतीची ती आरती करत राहते आणि काही झालं तरी जोपर्यंत बाबा लवकर बरे होणार नाहीत तोपर्यंत तिची ती आरती सुरूच असते. तर इथे ईश्वरीची आरती सुरू असते, तिथे गणपती बाप्पाकडे अर्णवची देखील आरती सुरूच असते. आणि इथे हॉस्पिटलमध्ये त्याच्याच अर्णवच्या म्हणजे संजयच्या शेजारी सुप्रिया बसून असते आणि ती देखील गणपतीचे स्तोत्र त्याच्या बाजूला बसून वाचत असते. आणि हे सगळं होत असताना गणपतीचं जे काही प्रथर्व शीर्ष असतं ते ती वाचत असते आणि इथे ईश्वरीची देखील पूजा चालू असते. सगळ्या बाजूने संजयला बरं करण्यासाठी, ठणठणीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. ईश्वरी ही देवाकडे हात जोडत असते आणि गणपतीकडे अगदी नाराजीने बघत असते. कारण गणपती बाप्पा हा ऐकतच नसतो, आणखीनच त्रास वाढत चाललेला असतो. त्यामुळे ती आता अगदी खूपच नाराज असते. आणि त्यानंतर मग आता गणपती बाप्पा, गणू बाप्पा, ईश्वरीचा बाप्पा हे लवकरच लवकर आपल्या वडिलांना बरं करणार हे तिला ठाऊक असतं आणि म्हणूनच ती अगदी विश्वासाने गणपतीची, गणूची पूजा करत असते. आणि इथे अर्णवची देखील देवाची आरती सुरूच असते. सगळेजण अगदी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. ईश्वरी पण खूप जास्त झटत असते. आणि त्याच वेळेला इथे आता तेवढ्यातच संजयचे हालचाल व्हायला सुरुवात होते. त्यांच्या हाताची हालचाल होत असते आणि तेवढ्यातच आता हे सगळं वाचन करत असताना अचानक त्यांचे डोळे देखील उघडले जातात आणि त्यांच्या डोळ्याकडे पटकनच सुप्रियाचं लक्ष जातं आणि ती म्हणते की अहो, तुम्ही उठलात, तुम्ही शुद्धीवर आलात. आता संजयचे डोळे शुद्धीवर आल्यानंतर लगेचच ती त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही शुद्धीवर आलात, बरं झालं. खरंच गणपती बाप्पा पावला म्हणायचा. असं म्हणून ती आता म्हणते की तुम्ही काळजी करू नका हां. मी सुप्रिया आहे, तुमची बायको. थांबा, इथेच थांबा. मी लगेचच डॉक्टरांना बोलावून आणते आणि तुम्ही काळजी करू नका हां, तुम्ही इथेच थांबा आणि डोळे असेच उघडे ठेवा, काहीही करू नका. असं म्हणून ती आता त्यांच्याकडे बघतच राहते. आणि मग ती तिथून संजयला घेऊन चाललेली असते आणि संजय आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ईश्वरीची पूजा ही सुरूच असते. तेवढ्यातच आता सुप्रिया बाजूला जाते आणि गणपतीची आरती सुरू असताना तिचा मोबाईल वाजतो आणि म्हणूनच नमो पटकन बाजूला जाऊन बघते. तर तिथे बाजूला जाऊन ती फोन उचलते आणि म्हणते की आई बोल ना, काय झालं? तेव्हा तिथून सुप्रिया सांगते की एक मोठी आनंदाची न्यूज आहे, ती म्हणजे बाबा शुद्धीवर आलेले आहेत. हे ऐकल्यानंतर तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की काय? थांब, आताच मी ईश्वरीला सांगते. असं म्हणून नम्रता पुढे पुढे येते आणि म्हणते की ईशू, अगं आपली प्रार्थना फळाला आली. गणूबाप्पाने आपलं ऐकलं. अगं बाबा आपले शुद्धीवर आलेत, बाबांनी डोळे उघडलेत. असं म्हटल्यावर आता ईश्वरीलाही तिथे धक्काच बसतो. कारण ती देवाला अट घालते की काही झालं तरीही माझे बाबा लवकरात लवकर बरे व्हायला हवेत. आणि तसंच झालेलं असतं. आता नमो म्हणते की थांब आई, मी इशूला सांगते हे सगळं. नमो आता धावत धावत ईश्वरीपर्यंत येते आणि ईश्वरीला ती सांगायला येते की इशू, खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. ती म्हणते की काय झालं आहे? तेव्हा ती सांगते की अगं इशू, आपल्या बाबांना शुद्ध आली आहे. आईचा आत्ताच फोन आलेला की त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि त्यांच्या हाताची देखील हालचाल झाली. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी खूप पटकन थबकते आणि तिथलं आरतीचं ताट तिच्या हातात तसंच राहतं.
आणि मग ती गणूबाप्पाकडे बघतच राहते आणि गणपती बाप्पाने तिची इच्छा पूर्ण केलेली असते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला मग आता नमू म्हणत असते की ईश्वरी, तुला माहिती आहे ना, आपल्या गणूबाप्पाने आपलं बोलणं ऐकलं, आपली प्रार्थना फळाला आली. अगं, आपण देवाकडे आरती करत होतो ना, तर त्याने ते ऐकलंय. असं म्हटल्यावर आता ईश्वरी आरतीचं ताट तिथेच ठेवते आणि गणूबाप्पाला अगदी नमस्कार करते आणि म्हणते, गणूबाप्पा, खरंच तू पावलास. आणि मग ती हात जोडून म्हणते की मला माहीत होतं की तू माझं नक्की ऐकणार, परंतु बाप्पा, मला माहीत होतं तरीही मी तुला वेठीस धरलं होतं. माझी इच्छा पूर्ण होत नव्हती, म्हणूनच मी तुझ्यासमोर विचित्र अट घालून ठेवली. माझे बाबा बरे व्हावेत, त्यामागे हाच एक उद्देश होता. म्हणून गणूबाप्पा, तुझ्या या भक्ताला माफ कर. तू दयाळू आहेस, हे तू पुन्हा एकदा तुझ्या कृतीतून आणि तुझ्या आशीर्वादामधून सिद्ध केलेलं आहेस. आणि म्हणूनच जे काही घडलं आहे त्यासाठी तू मला माफ कर. तुझ्या भक्ताने तुझ्यासमोर ही अट ठेवली होती, ती अट आता तू मान्य केलीस, म्हणून तू तू आता त्या गोष्टी मनावर लावून घेऊ नकोस. माफ कर मला देवा. असं म्हणून ती हात जोडत असते. तेवढ्यातच अर्णवची आरती थांबलेली असते आणि मामा धावत येऊन म्हणतो की अरे अर्णव, हॉस्पिटलमधून फोन आला होता. ईश्वरीचे बाबा कोमातून बाहेर आलेले आहेत, ते शुद्धीवर देखील आलेत. हे ऐकल्यानंतर आता अर्णवला देखील आनंद होतो आणि तोही आता गणपती बाप्पाकडे बघतच राहतो, कारण बाप्पाची इच्छा पूर्ण त्याने केलेली असते. आता तो आणि मामा दोघंही हात जोडतात, तरी ते गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू झालेली असते. ईश्वरीने पण आता बाप्पाने ऐकल्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करायला घेतलेलं असतं. ईश्वरी आणि बाकीचे सगळे चाळीतले गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेले असतात. तर इथे अर्णवच्या घरचा गणपती देखील विसर्जनासाठी अगदी थाटामाटात निघालेला असतो आणि गणपती बाप्पाचं विसर्जन दोन्ही घरामध्ये झालेलं असतं. नंतर मग आता ईश्वरी धावत धावत हॉस्पिटलमध्ये येते. नमू आणि ईश्वरी दोघीही सुप्रियाला अगदी बिलगून मिठी मारतात आणि म्हणतात की आई, आपल्या बाबा शुद्धीवर आले ना, काय म्हणाले बाबा? आणि तू त्यांना बोललीस का त्यांच्याशी? काय म्हणत होते बाबा शुद्धीवर आल्यावर? पहिले ते काय म्हणत होते? असं सगळं ईश्वरी विचारते. तेव्हा मग ती म्हणते की अगं हो ईश्वरी, अगं जरा धीर धरा. अगं, बाबांना शुद्ध तर आली आहे, परंतु ते अजून काही बोललेले नाही आहेत. डॉक्टर सगळं त्यांच्या परीने चेक करतायत. तेव्हा मग इशू म्हणते की हो आई, आता मला धीरच होत नाही आहे. मी कधी एकदा बाबांशी जाऊन बोलते ना, असं झालं आहे मला. त्यामुळे मला खरंच बाबांची खूप चिंता वाटते. त्यावेळेला मग आता इथे जयवत्या म्हणते की अगं इशू, अजून काही ते बोलले नाही आहेत, डॉक्टरांच्या सगळ्या टेस्ट चालू आहेत. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे. तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि ईश्वरी म्हणते की सर, माझ्या बाबांची कशी आता प्रकृती, म्हणजे ओके आहेत ना ते? कोमातून बाहेर आलेत ना, म्हणजे ते सगळे ठीक होईल ना? तेव्हा मग जे अर्णवने US हून डॉक्टर बोलवलेले असतात ते म्हणतात की हे बघा, काय ना, ते कोमातून तर बाहेर आलेत आणि आम्हाला सध्या त्यांच्या काही ट्रीटमेंट कराव्या लागतील, काही टेस्ट कराव्या लागतील आणि त्यानंतरच आम्ही त्यांच्याबद्दल काही ढोबळ सांगू शकतो. समजलं? त्यामुळे आत्ता तरी मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही. सुरुवातीला त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या जातील, नंतरच आम्ही व्यवस्थित काय ते सांगू शकतो. तोपर्यंत तुम्ही जरा धीर धरा. असं म्हणून डॉक्टर आता तिथून निघून जातात. ईश्वरी आता विचार करते की नेमकं काय असेल, म्हणजे हे आता कसल्या टेस्ट करणार आहेत? तेव्हा नमू म्हणते की आई, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थितच होईल. आणि मग ईश्वरीला नमू नमू सांगते की हे US हून डॉक्टर आलेत. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येत नसतं की हे US हून डॉक्टर कोणी बोलावलेले आहेत. परंतु ती त्या गोष्टीचा जास्त आता विचार करत नाही. बाबांचं नेमकं काय होणार याची चिंता तिला असते. तर विसर्जन झालेलं असतं. मामा म्हणतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही आपलं गणपतीचं विसर्जन अगदी थाटामाटात आणि व्यवस्थित झालेलं आहे. आणि मग मामा म्हणतो की अर्णव, अरे हे बघ, यावर्षीचं सगळं नियोजन हे आकाशचं होतं बरं का. आणि आकाश, यावर्षी तू जे काही प्लॅनिंग केलं आहेस ना, ते प्लॅनिंग अगदी 100पैकी 100 मार्क आहे तुला. खूप छानच तू सगळं विसर्जनाची तयारी करून ठेवली होतीस. मग नंतर वल्लरी म्हणते की यावर्षी ठीक आहे, परंतु पुढच्या वर्षी अर्णव आणि लावण्या, तुम्ही दोघांनी जोडीने बाप्पाची पूजा करायची. आणि मी तर म्हणते की आपण सत्यनारायण पण तेव्हाच करून घेऊ. तेव्हा मामा म्हणतो की अगं, असं काय बोलतेस तू? अजून पुढच्या वर्षाला वेळ आहे, आत्ताच काही नियोजन ठरवू नकोस.
तितक्यातच आता हे सगळं होत असताना अंजलीला चक्कर येऊ लागते. सगळेजण तिच्या भोवती घोळका करतात आणि अर्णव म्हणतो की ताई, अगं काय होतंय तुला? कसला त्रास होतोय? नक्की काय होतंय काय? असं तो घाबरूनच विचारत असतो. त्यावेळेला मग मामी म्हणते की हल्ली अलीकडे हिला काय झालं काय माहिती? इतकी नाजूक कशी काय झाली आहे ती? परंतु अशा अवस्थेत असताना अशी सारखी सारखी भोवळ येणं हे अगदी योग्य नाही आहे. नक्कीच डॉक्टरचं बघितलं पाहिजे. लावण्य म्हणते की एक काम करूया. ओ गॉड, दिस इज सो सिरियस. माझ्या ओळखीचे एक बेस्ट गायनॉकॉलॉजिस्ट आहेत, त्यांना मी बोलावते. तेव्हा मामा म्हणतो की नको, आपले जे नेहमीचे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे आपण नेऊया. कसं आहे, त्यांना पेशंटची हिस्ट्री माहीत असते. तेव्हा ती म्हणते की ओ येस. मग मामाला अर्णव म्हणतो की चल आपण तिला तिथेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. आणि मग सगळेजण त्याला घेऊन चाललेले असतात. आता अर्णव हा अंजलीला म्हणतो की ताई, चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि आकाशला तो गाडी काढायला सांगतो. तर इथे अजूनही संजय शुद्धीवर आलेला नसतो. फक्त एकदा डोळे उघडून त्याने सगळ्यांना दाखवलेले असतात, परंतु अजूनही काही नसतं. ईश्वरी आता सारखी सारखी बाबांना काचेमधून बघतच असते की बाबा कधी शुद्धीवर येतील आणि कधी मी त्यांच्याशी बोलेन. तेव्हा जयवत्य म्हणते की इशू, अगं बाळा धीर धर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आत्या, मला ना समजतच नाही आहे, अजून बाबांना किती वेळ लागणार आहे? असं किती काळ त्यांना अजून काचेमधून बघायला लागणार आहेत? आणि मला तर इतकंच कळतं आहे की बाबांना आता शुद्ध झाली आहे, गणू बाप्पाने आपलं ऐकलं, परंतु अजून असं कितीतरी वेळ त्यांना आपल्याला असं काचेमधून बघायला लागणार आहे. जाऊ दे. तेव्हा मग ती स्वतःला समजूत घालत म्हणते की काही नाही, बाबा लवकरच बरे होणार आहेत, सगळं काही व्यवस्थित होईल. यांचे टेस्ट काही व्हायचे आहेत ना ते होऊ दे. मला माहिती आहे बाबांची तब्येत ठीक होणार आहे. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात. आता डॉक्टर आल्याबरोबर ईश्वरी म्हणते की काय झालं डॉक्टर, त्यांच्या सगळ्या ज्या काही टेस्ट झाल्यात त्या केल्यात का तुम्ही, आणि काय झालं आहे? असं म्हटल्याबरोबर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा ईश्वरी, काय आहे ना, तुमच्या बाबांना शुद्ध तर आली आहे, ते कोमातून तर बाहेर आलेत, पण तेव्हा ईश्वरी विचारते की पण काय आणखी डॉक्टर, आणि आता हे पण कशासाठी? त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की हे बघा, काय ना, काही वेळेला पेशंट कोमामधून पण बाहेर येत नाही अशा अवस्थेत, परंतु तुमचे बाबा कोमातून बाहेर आलेत, पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांना पार्शियल पॅरालिसिस झाला आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. आणि नंतर मग ती म्हणते की काय काय बोलताय हे सर तुम्ही, बाबांना पॅरालिसिस? तेव्हा मग ते म्हणतात की हो, त्यांची अर्धी बाजू आहे ती अगदी पूर्णपणे लुळी पडलेली आहे आणि त्यांनी डोळे तर उघडले आहेत आणि यामुळे त्यांचं जे स्पीच आहे ते लॉस झालं आहे. ही हॅज लॉस्ट हिज स्पीच असं म्हटल्यावर तर सगळ्यांना धक्का बसतो. त्यांना बोलता येत नाही आहे, त्यांची वाचा गेली. शिवाय त्यांचे हात आहेत ते पूर्णपणे आता काम करत नाहीत. हातांची हालचाल होत नाही आहे आणि शिवाय पाय पाय थोडेफार हालचाल करतील, परंतु हाताचं काहीच सांगता येत नाही आहे आणि त्यांना बोलता येत नाही आहे. तेव्हा आत्या रडायला लागते आणि म्हणते की हे देवा, अशी कोणती वेळ आणलीस रे आमच्यावर? काय करायचं आता आम्ही? कसं बरं करायचं दादाला? तर इथे आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया पूर्णपणे थक्क झालेली असते. ती तिथेच अगदी पडलेली असते, म्हणजे तिच्या पायाखाली काय जमीन आहे की नाही जाणवतच नाही, ती तशीच तशी पडून जाते. ईश्वरी म्हणते की सर, याच्यासाठी काही करता येणार नाही का? आमचे बाबा हे असेच राहणार आहेत का? त्यांना कधी बरं वाटेल, प्लीज तुम्ही सांगा ना. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हे बघा, आत्ताच्या केसमध्ये तरी आम्ही काही सांगू शकत नाही आहे, परंतु एकच नक्की सांगू शकतो की तुम्ही धीर सोडू नका, आशा सोडू नका. कधी ना कधीतरी नक्कीच चांगलं होईल. तुम्ही जर आशा सोडली नाही तर नक्कीच एक दिवस प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि फिजिओथेरपी याच्यासाठी थोडं बेस्ट ठरू शकते. परंतु त्याचा कितका उपयोग होईल हे पेशंटच्या ट्रीटमेंटवरती किंवा पेशंटचं जे स्वतःची इच्छाशक्ती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तोपर्यंत तुम्ही प्लीज धीर धरा, आशा बाळगा, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. ईश्वरीला आता खूप धक्का बसलेला असतो. ती खूप रडते आणि म्हणते की बाबा, हे काय होऊन बसलं आहे? असं कधीही व्हायला नको हवं होतं. माझे बाबा कधी बोलू शकणार नाहीत, याचा त्रास मला खूप होतो आहे. आता सुप्रिया पण खूप रडत असते की इतकं सगळं आपण जंग हरलो असताना जिंकलो, परंतु शुद्धीवर येऊनही त्यांची वाचा गेली. आता कसं बोलणार, काय करणार, काहीच कळत नसतं. तर इथे आता आकाश हा खूपच टेन्शनमध्ये असतो आणि मग अर्णव म्हणतो की चला लवकरात लवकर आपण तिला घेऊन जाऊया. मग लगेच अर्णव म्हणतो की डॉक्टर कुठे आहेत? तेव्हा त्या डॉक्टरांचं नाव घेतल्याबरोबर अर्णवला तिथून आकाश तिथून तिला घेऊन चाललेला असतो. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ अर्णव, आता आपल्याकडे हा एकच चान्स आहे. या हॉस्पिटलमध्ये ईश्वरीचे बाबा पण आहेत. जर समज तू ईश्वरीच्या बाबांविषयी बाबा असताना तिला सगळं सांगितलंस तर कदाचित सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि अंजली जर तिला दिसली तर अंजलीची स्थिती पण तिला समजेल आणि मे बी ती अंजलीला काही सांगायला किंवा विचारायला जाणार नाही.
तर इथे अंजलीला खूपच जास्त त्रास होत असतो. तिला गरगरत असतं. त्यानंतर आता इथे ईश्वरी ही बाबांजवळ आलेली असते आणि बाबांजवळ आल्यानंतर ती म्हणते की बाबा, हे सगळं काय चाललं आहे? अहो, तुमची तब्येत ठीक होता होता हे सगळं काय होऊन बसलं आहे? डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला बोलता येत नाही आहे, तुमची वाचा गेली आहे. पण बाबा, हे कसं शक्य आहे? काही झालं तरी तुम्ही अशा प्रकारे आम्हाला फसवू शकत नाही. तुम्हाला आमच्याशी बोलावंच लागेल बाबा. ही अशी परिस्थितीत तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही आहे आणि तुम्हाला आता उठावंच लागेल. प्लीज उठा हा बाबा, उठा. आता माझी शपथ आहे तुम्हाला. घरी असं एकटं नका, या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास होतोय. तुम्ही प्लीज इतका विचार करू नका. स बाबा, मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये बघू नाही शकत. चला, उठा, निघा. आपल्याला जायचं आहे. खूप कामं बाकी आहेत बाबा. तुम्ही जर असं झोपून राहिलात तर कसं चालेल? तुम्ही मला सांगितलं होतं ना, की "इशू बाळा, मी सगळ्या बाबतीत तुझी मदत करेन, सगळं करेन." मग आता काय झालं आहे बाबा? तुम्ही हाला ना. प्लीज माझ्यासाठी तरी उठा. बस झालं. तुम्हाला नाही असं आता मी झोपून पाहू शकणार नाही आहे. खूप झालं हे. आता हा त्रास मी सहन करू शकणार नाही. बाबा प्लीज उठा. मला कळतं आहे की माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. सगळ्या हालचाली तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मग का असं करताय? प्लीज बाबा, उचला ना ते सगळं. आणि का असं करताय? प्लीज नका असं करू. असं ती आता स्वतःच रडत असते. काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. तरी हे बाबा तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. ईश्वरी म्हणते की बाबा, प्लीज उठा प्लीज. असं मी तुम्हाला सहन नाही करू शकत. प्लीज उठा बाबा. आई बघा ना किती काळजी करते आणि नमूताई, ती पण खूप विचार करते. आत्या, सगळेजण तुमच्यासाठी थांबलेत बाबा. प्लीज प्लीज तुम्ही चला. असं म्हणून ईश्वरी आता त्यांना घेऊन चाललेली असते. परंतु तरीही संजय अजिबातच काही त्यांना रिस्पॉन्ड करता येत नसतं किंवा त्यांना बोलता येत नसतं. ईश्वरी म्हणते, "बाबा बघा ना, प्लीज माझ्याकडे बघा ना." आणि तितक्यातच ते पुन्हा डोळे बंद करतात. आणि मग सिस्टर येते आणि म्हणते की "एक मिनिट मॅडम, सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही नका काळजी करू. त्यांची तब्येत आता नाजूक आहे आणि त्यांना आरामाची गरज आहे. त्यामुळे त्यांना प्लीज जरा आराम करू देत. तुम्ही थोड्या वेळाने या हवं तर, परंतु त्यांना सध्या तरी जरा आरामाचीच गरज आहे." असं सिस्टर सांगते आणि म्हणते की "तुम्ही ना अजिबात आशा सोडू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. सगळ्या गोष्टी नीट होतील. तुम्ही प्लीज काळजी करू नका." तेव्हा मग ईश्वरी आता बाबांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की "बाबा, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्ही नका काळजी करू." आणि त्यावेळेला ती पटकन डोळे पुसते आणि तिथून बाजूला निघून जाते, कारण तिला त्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. आता त्याच वेळेला सिस्टर तिथे सगळ्या पुन्हा संजयच्या काही गोष्टी चेक करायला लागते आणि ते नीट आहेत का, स्टेबल आहे का ते बघते. आता ईश्वरी तिथून रूममधून बाहेर येताना समोरून तिला अंजली येत असताना दिसते. व्हीलचेअरवरती अंजली येत असताना ईश्वरी बघते आणि म्हणते की "अंजलीताई, त्यांना काय झालं आहे? त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये का बरं आणलं आहे अचानक?" ईश्वरीला दिसतं की अंजली खूपच जास्त त्रासात असते. तेव्हा अर्णव तिला घेऊन चाललेलं असताना ईश्वरी थांबवते आणि म्हणते की "एक मिनिट, अंजलीताई, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही अशा का वैतागताय? म्हणजे काय त्रास होतो आहे?" तेव्हा ती म्हणते की "अगं ईश्वरी, मला काहीच कळत नाही आहे. मला भोवळ येते, काहीच गोष्टींचा अंदाज लावता येत नाही आहे. अशी नुसती उभी राहिली की मला चक्कर येत राहते. असं नुसतं भोवळ आल्यासारखं होतं आहे. काहीच कळत नाही आहे मला की काय होतं आहे ते. गरगरल्यासारखं होतं आहे." तेवढ्यातच आकाश येतो आणि आकाश म्हणतो की "डॅड, चला डॉक्टर आलेले आहेत, त्यांनी बोलवले OPDमध्ये." तेव्हा मग तिला घेऊन चाललेले असतात. ईश्वरीला पण तिची खूप चिंता लागलेली असते. अचानक काय झालं आहे काय नाही काहीच कळत नसतं. आता अर्णव तिच्याशी जास्त काही बोलत नाही आणि तिथून निघून जात असतो. आकाश म्हणतो की "दादा चल पटकन, डॉक्टर आलेत." ईश्वरीशी कोणी काही बोलत नाही. ती म्हणते की "नक्की काय झालं ताईला?" आणि तीही आता गप्पच असते. तर इथे राकेश हा मात्र पूर्णपणे स्वतःला सोडवण्याच्या मर्जीमध्ये असतो. आता आजूबाजूला तो बघतो आणि जोरजोरात स्वतःचे पाय सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला घट्ट बांधलेलं असल्यामुळे त्याला स्वतःचे पाय सोडवता येत नसतात. नंतर तो हाताला सोडवण्याला बघतो, परंतु हाताला देखील त्याला सोडवता येत नसतं. राकेश आता वैतागलेला असतो की मी काय करू, आणि तो जी हाताला दोरी बांधलेली असते ती अगदी सोडवण्यासाठी जीवाच्या आकांतानेच प्रयत्न करत असतो. आणि ते प्रयत्न करत असताना तिथे आता असा आवाज तो करायला लागतो आणि तिथे कोणीही आवाजाला त्याच्या दाद घालत नसतं. आता विचार करतो की मी माझ्या तोंडाचा जो रुमाल आहे तो बाजूला काढतो, म्हणजे आवाज दिल्यानंतर कोणाची तरी मदत मिळेल. म्हणून तो आता तोंडाचा जो रुमाल आहे तो बाजूला काढून टाकतो आणि तो रुमाल काढल्यानंतर आता त्याला खरंच खूप बरं वाटत असतं. फायनली त्याच्या दातामधून तो रुमाल त्याने अगदी कसा तरी बाहेर काढलेला असतो आणि फायनली त्याला श्वास घ्यायला मिळालेला असतो आणि तो खूपच आनंदामध्ये असतो आणि मग फायनली तो जिंकतो. आता ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते.
अर्णवची ताई हॉस्पिटलमध्ये म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. मामा येतो आणि म्हणतो की हे सगळं व्यवस्थित आहे आणि ईश्वरीच्या बाबा नंतर सगळं व्यवस्थित होईल. परंतु आता आपली अंजली इथे हॉस्पिटलमध्ये आहे, तर आपल्याला एकच करावं लागेल. ते म्हणजे की आपण आता करायचं ते की डॉक्टरांना आपण आता सांगायचं आहे की सगळं काही व्यवस्थित आहे की नाही. आणि नंतर मग ईश्वरीला तू सांग की राकेशचं सत्य काय आहे ते. आणि जेव्हा तिने इथे आता अंजलीला तरी अवस्थेत बघितलंच आहे, त्यामुळे तिला दुसरं काही सांगण्याची गरज नाही. तिला माहिती आहे की आपल्या अंजलीची अवस्था खूप नाजूक आहे आणि म्हणूनच ती अवस्था नाजूक असल्यामुळे ती आता ताईला काही सांगणार नाही किंवा क्रॉस चेक करायला येणार नाही. तसं तू तिला समजावून देखील सांग. मग ती काही ते येणार नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, हीच वेळ आहे आणि ही संधी मला अजिबात दवडायची नाही आहे. लवकरात लवकर मला राकेशचं सत्य ही ईश्वरीला सांगायचंच आहे. अर्णव म्हणतो की मामा, आता हे सत्य जेव्हा मी ईश्वरीला सांगेल तेव्हा फक्त तिला एकच रिक्वेस्ट करेन की ताईच्या कानावर काही घालू नकोस, कारण ताईची तब्येत ही नॉर्मल नाही आहे आणि तिची तब्येत जरा नाजूक आहे. या सगळ्या अनुभवावरून ती सगळ्या गोष्टी करेल आणि मग काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी नीट होतील, असं आता ती तिला समजावून सांगत असते. आणि नंतर मग आता इथे अंजली शुद्धीवर नसते, त्यामुळे तो दोघंही तिथे बोलू शकत असतात. तो दोघंही आता तिथे ठरवतात की लवकरात लवकर राकेशचं सत्य बाहेर काढायचे. मामा म्हणतो की अर्णव तू आता जा, मी आहे तिच्यासोबत. तर आता अर्णव रिसेप्शनवर असतो. ईश्वरीही तिथेच असते. अर्णव विचार करतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तो पुढे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की काय बोलायचं आहे. त्यावेळेला आता अर्णव हा तिला सांगतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ती म्हणते की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, प्लीज इथून बाजूला निघून जा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. ईश्वरीकडे अर्णव येतो आणि तिला सांगत असतो की मिस इंदोर, मला प्लीज तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा ती म्हणते तुम्हाला सांगितलं ना मला काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा मग अर्णव सांगतो की मिस इंदोर, अगं मला तुला ताईच्याबद्दल सांगायचं आहे आणि मी जे काही सांगेल त्याबद्दल प्लीज तू क्रॉस चेक करायला ताईकडे जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते की बोला, असं काय बोलायचं आहे. मग त्यावर तो म्हणतो की मिस इंदोर, तू ज्याच्याशी लग्न करणार आहेस राकेश नायक, त्याच्याबद्दल मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. खरं तर राकेश नायक हा ताईचा, असं म्हटल्यावर आता तिथून आवाज येतो की काय झालं आहे, कोण आहे तिकडे. आणि अर्णव हा मागे बघतो, तर तिकडे अर्णव हा बोलतानाच थांबतो, कारण राकेश आलेला असतो आणि तो म्हणतो की ईश्वरीजी इथे काय करताय तुम्ही. असं म्हटल्यावर आता तिथून अर्णव समोर बघतो आणि म्हणतो की राकेश तू. तेव्हा अर्णवला आता बघत असतो, म्हणतो की हो मीच तो राकेश. असं म्हटल्यावर आता यांना जबरदस्त धक्का बसतो. फायनली इथे राकेश आल्यामुळे त्याला खूप अर्णवला राग आलेला असतो. सगळ्या गोष्टीत आडकाठी आणायला परत तो आलेला असतो. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.